जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आजचा आपला विषय आहे की नवरात्रीमध्ये काही देवीच्या मंदिरांमध्ये जे काही पशुबळी दिले जातात, तर हे पशुबळी धर्मशास्त्राला संगत आहे की विसंगत. म्हणजे या पशुबळीला धर्मशास्त्राचं काही प्रमाण आहे की मनुष्यांनी फक्त स्वतःच्या जिभेची वासना पुरवण्यासाठी, स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ही स्वतःच्या मनाने सुरू केलेली प्रथा आहे. नेमका आज हा विषय घेण्याचं कारण काय? त्याचं कारण असं की काही जणांचं मी जे शाकाहार मतवादी आहे अशांची मी काही भाषणं ऐकली यूट्यूबला, इंस्टाग्रामवरती, काही फेसबुकवरती पोस्ट होत्या. त्या पोस्ट अशा होत्या की देवीला जर बलिदान पाहिजे असेल तर देवीच्या समोर वाघाला किंवा सिंहाला कापा. त्या ठिकाणी मुक्या गरीब प्राण्यांना कापून नेमका फायदा काय? आणि मुळामध्ये देवी सर्व जगाची आई असताना तिला नेमकी बलिदानाची गरज काय? ही सर्व प्रथा मनुष्यांनी स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सुरू केलेली आहे. आणि मला सुद्धा रिक्वेस्ट येतच होती की सर तुम्ही याविषयी काहीतरी बोला, पुराव्यानिशी बोला. त्यामुळे या ठिकाणी आज मी बलिदान आणि ते कशासाठी आहे, का दिल्या जावं आणि देणं योग्य की अयोग्य याबद्दल थोडंसं भाष्य करणार आहे. आजच्या माझ्या या भाषणामुळे जे काही शाकाहार प्रेमी असतील किंवा त्या ठिकाणी भूतदयेवरती विश्वास ठेवणारे असतील ते माझ्या विरुद्ध ओरडतील, मला शिव्याशाप देतील, मी किती चुकीचा आहे हे सुद्धा सांगतील. परंतु पहिल्यापासून आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलवरती मी जीही माहिती दिली, जेही वक्तव्य केलं ते धर्मशास्त्राच्या आधारेच केलेलं आहे. म्हणजे एका हातामध्ये ग्रंथ आणि दुसऱ्या हातामध्ये माईक या पद्धतीनुसार माझी पद्धत राहिलेली आहे. त्यामुळे आज सुद्धा मी जेही बोलेल ते सर्व धर्मशास्त्राच्या आणि पुराणांच्या आधारावरतीच बोलणार आहे. बघा, मुळामध्ये शाकाहार असावा की मांसाहार हा ज्याचा त्याचा खाजगी विषय आहे. परंतु स्वतः मार्कंडेय ऋषी लिखित सप्तशती ग्रंथामध्ये जगदंबेने सांगितलेलं आहे की मला त्या ठिकाणी बळी हवा आहे, बळीने मी प्रसन्न होते. हा बळी कशाचा? तर हा बळी स्वतःच्या अहंकाराचा, स्वतःच्या त्या ठिकाणी असणाऱ्या काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, ईर्ष्या या षड्रिपूंचा, स्वतःच्या लोभाचा, अशा पद्धतीनुसार स्वतःच्या वाईट विचारांचा, कुप्रतीचा, कुमतीचा आपण त्या ठिकाणी बळी द्यावा. ते सुद्धा धर्मसंगतच आहे. दुसरा बळी सांगितलेला आहे तो म्हणजे कुष्मांड बळी, म्हणजे आपण नारळ फोडतो हा सुद्धा एक बळीच आहे. याबरोबरच डाळिंब कापून तो अर्पण केला तरी सुद्धा बळी आहे. कोहळा कापून जे बलिदान दिलं जातं ते तर सर्वश्रुत आहे किंवा सर्व परिचित आहे. अगदी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या वतीने त्र्यंबोली मंदिरामध्ये जो काही कोहळ्याचं बलिदान देण्यात येतं ते सर्वश्रुत सर्वप्रसिद्ध आहे. अगदी त्या कोहळ्याच्या तुकडे घेण्यासाठी, फोडी घेण्यासाठी तिथे चेंगराचेंगरी झाली अशी मी काल बातमी सुद्धा वाचली. सांगायचा उद्देश काय? बळी हा त्या ठिकाणी प्राण्याचाच असावा अशी कुठलीही बळजबरी धर्मशास्त्राने आपल्यावर केलेली नाही. एवढंच काय तर स्वतः दुर्गा सप्तशतीच्या अध्याय 13व्या मध्ये आपल्याला कथा पाहायला मिळते की सुरथ नावाचा राजा आणि समाधी नावाचा वैश्य यांनी स्वतःच्या रक्ताने होमामध्ये बलिदान दिलं आणि स्वतःच्या रक्ताची आहुती होमामध्ये देऊन जगदंबेला त्या ठिकाणी बळी दिला. म्हणजे तुम्ही मुख्य प्राण्यांचा बळी न घेता तुम्हाला रक्ताचाच बळी द्यायचा असेल तर तुम्ही स्वतःच्या अनामिकेचं एक थेंब रक्त काढून तेही जगदंबेला अर्पण करू शकता, तोही बळी तिला मान्य आहे. म्हणून या ठिकाणी जे शाकाहाराचे पुरस्कर्ते आहे त्यांनी सढळपणाने एक नारळ फोडावा किंवा एक लिंबू कापावं, एखादं डाळिंब कापावं किंवा कोहळा कापावा. तो बळी जगदंबेला मान्यच आहे, तो धर्मशास्त्राला धरून आहे. पण जिथे तुळजापूरमध्ये देवीच्या होमामध्ये बोकड कापून तो जाळण्यात येतो, ज्याला तुळजापूरचा आजाबळी म्हणण्यात येतं, जो महानवमीच्या दिवशी देण्यात येतो. माहूर गडावरती श्री रेणुका मातेलाही त्या ठिकाणी बोकड बळी देण्यात येतो. तो बोकड बळी तुकाई मंदिराजवळ देण्यात येतो. परंतु तुकाईच्या मंदिरासमोर कापण्यात येणारा बोकड हा रेणुका मातेच्याच अंगणामध्ये रेणुकेच्याच नावाने देण्यात येतो. याबरोबरच वणीच्या सप्तशृंग गडावरती सुद्धा महानवमीच्या बलिदानामध्ये बोकड बळी देण्याची प्रथा आहे. कोल्हापूरच्या
श्री महालक्ष्मी मंदिरा शेजारी असणाऱ्या भवानी मंडपामध्ये सुद्धा महानवमीला बोकड्याचं बलिदान देण्यात येतं. म्हणजेच काय, कोल्हापूर, माहूर, तुळजापूर आणि सप्तशृंगगड आपल्या 3.5 शक्तिपीठांमध्ये सुद्धा प्रत्येक पीठावरती नवमीच्या दिवशी बोकड बळी देण्यात येतो म्हणजे येतो. मग ही सर्व शक्तिपीठ चुकीची आहेत का? इथलची प्रथा चुकीची आहे का? एवढ्या शेकडो वर्षापासून, हजारो वर्षापासून जर त्या ठिकाणी बोकड बळी दिल्या जात असेल तर ही प्रथा चुकीची कशी असू शकते, याचा विचार आपण कुठेतरी केला पाहिजे. त्यामुळे मी 3.5 शक्तिपीठांवरती जो बोकड बळी दिला जातो त्याचा या ठिकाणी खुलेआमपणे, सार्वजनिकरित्या आणि मोठ्या मनाने पुरस्कार करत आहे. मी त्या बलिदानाच्या समर्थनार्थ उभा आहे. हे बलिदान दिल्या गेलंच पाहिजे. आता काही जण म्हणतील, आंधळे सरांचा हा किती निर्ढावलेलापणा की उघडपणे बळीचं समर्थन करत आहे, तुम्हाला काही वाटतं की नाही? हे बघा, मी कुठल्याही प्रकारे पशुबळीच्या समर्थनाचा त्या ठिकाणी पुरस्कर्ता नाही, परंतु वर्षातून एकदाच जर जगदंबेला ते बलिदान 3.5 शक्तिपीठामध्ये देण्यात येतं तर ती प्रथा चालू राहिली पाहिजे. ती धर्मशास्त्राच्या आधारे आहे असं माझं मत आहे. दररोज त्या ठिकाणी असणाऱ्या कत्तलखान्यामध्ये हजारो बकऱ्यांची, हजारो कोंबड्यांची दररोज कत्तल होते. ही कत्तल विशिष्ट महिन्यांमध्ये वाढत जाते. ज्या विशिष्ट महिन्यामध्ये विशिष्ट लोकांचे उपवास सुरू असतात त्या काळामध्ये तर त्या ठिकाणी मांसाचा खप हा दुपटीने वाढतो, कारण त्यांच्या खाण्यामध्ये, त्यांच्या अन्नामध्ये मांसाचा प्रमुख समावेश असतो. आज हिंदू धर्म एकमेव असा धर्म आहे की या हिंदू धर्मामध्ये शाकाहार आणि मांसाहार दोनही धर्माच्या लोकांना समसमान पूजेचा अधिकार आहे. त्या ठिकाणी आपण जैन धर्मामध्ये जर बघितलं तर कट्टरपणे ते शाकाहारी तत्वाचा पुरस्कार करतात, जिने और जिने दो म्हणतात. बौद्ध धर्मामध्ये सुद्धा काही अंशी मांसाहार आणि शाकाहाराचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी ख्रिश्चन आणि मुस्लिम आणि शीख धर्मामध्ये त्या ठिकाणी बोकड बळी किंवा कोंबड्या बळीचं समर्थन सुद्धा आहे, किंवा जे शाकाहारी असतील त्यांना बळजबरी सुद्धा नाही. परंतु मोस्टली मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये 99% त्या ठिकाणचे असणारे समाजार्थी हे मांसाहारी असतात. मग त्यावेळेला जिथे हजारो कोंबड्याची, बकऱ्यांची कत्तल होते, आपण त्यांच्या विरुद्ध बोलत नाही. मग वर्षातून एकदा जर 3.5 शक्तिपीठामध्ये माहूरला, तुळजापूरला, वणीगडावर किंवा कोल्हापूरला बकरा कापल्या जात असेल तर जगदंबा तो ग्रहण करत नाही. तो त्या ठिकाणी भक्तच ग्रहण करतात किंवा त्या ठिकाणी त्याला होमामध्ये जाळून टाकतात. मग ही प्रथा अविरतपणे सुरू राहिली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आता मुळामध्ये विषय येतो, नेमका हा बळी कशासाठी? तर हा बळी स्वतः जगदंबा घेत नाही, कारण जगदंबा सर्व जगाची आई आहे. मुके प्राणी सुद्धा तिची मुलं आहे. हा बळी तिच्या गणांसाठी आणि भैरवांसाठी धर्मशास्त्राने सांगितलेला आहे. जगदंबेचे गण, भैरव आणि त्या ठिकाणी तिच्या योगिनी ह्या जगदंबेच्या शक्तीमध्ये असताना, तिच्या सेवेमध्ये असताना या ठिकाणी त्यांना कुठेतरी तामसिक तत्व जागृत ठेवायचं असतं. आणि हे तामसिक तत्व जागृत ठेवण्यासाठी जे बळी देवीला देण्यात येतात, कोंबड्याचे, बकऱ्याचे किंवा इतर प्राण्यांचे, तर त्या बळीमधून मिळणारी प्राणाची आहुती किंवा त्या प्राण्याचे पंचप्राण हे योगिनी, गण आणि त्या ठिकाणचे भैरव ग्रहण करतात, जगदंबा ग्रहण करत नाही. थोडक्यामध्ये जसं आपल्याला अशक्तपणा आल्यावर आपण ग्लुकोज डीचं पाणी घेतो किंवा आपण एखादं सलाईन घेतो, त्या सलाईनद्वारे, IV द्वारे आपण स्वतःच्या शरीरातील पोषक तत्व भरून काढतो, सेम त्याच पद्धतीचं टॉनिकचं काम देवीच्या गणांसाठी, भैरवासाठी, योगिनीसाठी आणि कनिष्ठ गणांसाठी हा बळी करत असतो. याचं जर आपल्याला त्या ठिकाणी पुरावाच हवा असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला एक श्लोकाचा पुरावा देतो. तो श्लोक असा आहे, शार्दूलश्च नरश्चैव स्वगात्रं रुधिरं तथा चंडिका भैरवादीनां बलयः परिकीर्तिता. याचाच अर्थ असा की आपण त्या ठिकाणी स्वतःच्या रक्ताने किंवा मुक्या प्राण्यांचा बळी देऊन चंडिका देवीच्या गणांना आणि भैरवांना त्या ठिकाणी संतुष्टी देत असतो. हे त्या ठिकाणी कालिका पुराणामध्ये आलेलं त्या ठिकाणचा श्लोक आहे. आता दुसरा विषय येतो की जगदंबेला बळी मान्य आहे किंवा नाही, त्याबद्दल सुद्धा आपण बोलूया. तर बघा, त्या ठिकाणी आपल्याला कालिका पुराणामध्येच एक श्लोक आढळतो, तो असा, न तथा बलिदानेन पुष्पधूप विलेपने यथा संतुष्टेर्मेषे महिष विंध्यवासिनी. याचा अर्थ असा की त्या ठिकाणी
फुले, धूप, दीप, विलेपन इत्यादी उपचार देवीला प्रिय आहेतच, परंतु बोकड आणि रेडा यांच्यापैकी कुठलाही एक बळी जर दिला गेला तर विंध्यवासिनी अधिक प्रसन्न होते, म्हणजेच जगदंबा महिषासुरमर्दिनी अधिकाधिक प्रसन्न होते. आता देवी प्रसन्न होते म्हणजे देवी काही रक्ताची त्या ठिकाणी पिपासू देवता नाही. जगदंबा ही मुक्या प्राण्यांचा बळी घेऊन संतुष्ट होत नाही. मगाशी सांगितल्या पद्धतीनुसार श्लोकाप्रमाणे तिचे भैरव गण आणि तिच्या कनिष्ठ त्या हाताखाली असणाऱ्या शक्ती यांना तो बळी त्या ठिकाणी पोहोचतो. बरं, मग हा जो बळी दिलेला प्राणी आहे, या प्राण्याचा जीव घेऊन नेमके गण संतुष्ट होतात, मग त्या प्राण्याला नेमकं काय भेटतं, हाही प्रश्न काही जणांच्या मनामध्ये निर्माण होईल. तर बघा, हिंदू धर्माच्या त्या ठिकाणी आयडिओलॉजीनुसार, मान्यतेनुसार मनुष्याला 84 लक्ष योनीमधून स्वतःच्या आत्म्याचा प्रवास करावा लागतो. म्हणजे 84 लाख जन्म घ्यावे लागतात. यापैकी एक जन्म कोंबड्याचा, बकऱ्याचा, रेड्याचा किंवा प्राण्याचा सुद्धा असतो. आता ह्या कोंबड्याला, बकऱ्याला त्या ठिकाणी मृत्यू हा एखाद्या कत्तलखान्यामध्येच येणार. जरी त्याला देवी समोर कापलं नाही तरी त्याला कत्तलखान्यामध्ये खाटीक कापणार. मग त्या ठिकाणी खाटकाच्या हाताने मृत्यू आलेला प्राणी हा मृत झाल्यानंतर तो मुक्तीनंतर पुढच्या नवीन जन्माला जाणार. परंतु जर याचा बळी जगदंबेच्या समोर दिला गेला आणि त्याची प्राणशक्ती जर देवीच्या भैरवांनी, योगिनींनी आणि कनिष्ठ शक्तींनी ग्रहण केली तर त्या ठिकाणी त्या प्राण्याला पुढचा जन्म घ्यावा लागत नाही, तर त्याला थेट मोक्ष भेटतो. कारण त्याचा प्राणच मुळामध्ये जगदंबेच्या भैरवांमध्ये समाहित झालेला असतो. म्हणजेच जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून तो प्राणी त्या ठिकाणी मुक्त होतो. एका प्रकारे हा प्राण्यांचा दिला जाणारा बळी हा त्यांचा वध नसून, त्यांची कत्तल नसून, त्यांना देण्यात येणारी मुक्ती आहे. जन्म मरण्याच्या फेऱ्यातून त्यांची होणारी सुटका आहे. आणि या ठिकाणी जुन्या काळामध्ये जगदंबेला कुठले कुठले बळी होते हे सुद्धा आपण एकदा या ठिकाणी श्लोकाद्वारे ऐकून घेऊया. श्लोक असा आहे: पक्षिणः कच्छपाग्राह्या मत्स्या नवविधा मृगाः महिषो गवयो अवच्छागो वभ्रुचः शूकरः खड्गच्च कृष्णसारच्च गोधिका शर्भो हरि शार्दूलच्च नरश्चैव स्वगात्रं रुधिरं तथा. याचा अर्थ असा की पुरातन काळामध्ये पक्षी, कासव, मासे, हरिण, रेडा, गवा, बोकड, मुंगूस, डुक्कर, कृष्णसागर, घोरपड, उंट, सिंह, वाघ आणि मनुष्याच्या स्वतःचं रक्त यापैकी अनेक बळी जगदंबेला अर्पण केल्या जात होते. परंतु सध्याच्या कलियुगामध्ये त्या ठिकाणी फक्त बोकड आणि कोंबडा यांचाच बळी देवीला त्या ठिकाणी पशु म्हणून देण्यात येतो. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ब्राह्मण समाजाने किंवा ब्राह्मण म्हणण्यापेक्षा शाकाहारी समाजाने नारळ, लिंबू, कोहळा, डाळिंब यापैकी कुठलाही शाकाहारी बळी दिला तरी सुद्धा तो त्या ठिकाणी देवीला चालतो. आणि याचे पुरावे बघा आपल्या धर्मशास्त्रामध्ये सुद्धा असतात. जसं की त्या ठिकाणी महाभारतामध्ये सुद्धा बलिदानाचे अनेक उदाहरणं आपल्याला आढळतात. याबरोबरच रामायणामध्ये सुद्धा आपल्याला बलिदानाचा उदाहरण आढळतं. जसं की श्रीराम जन्माच्या आधी त्या ठिकाणी राजा दशरथाने म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या पित्याने अश्वमेघ यज्ञ केला होता. या अश्वमेघ यज्ञामध्ये दशरथ राजाने स्वतःच्या हाताने घोड्याचं मस्तक कापून ते होमामध्ये, हवनामध्ये जाळलं होतं. आणि या घोड्याच्या हवनाचा धूर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची असणारी आई म्हणजेच माता कौशल्येने, दुसरी असणारी आई सुमित्रेने आणि तिसरी असणारी आई त्या कैकेयीने, तिघींनी राण्यांनी दशरथ राजासोबत सेवन केला होता. म्हणजेच घोड्याचं मस्तक होमामध्ये जाळून त्याचा धूर त्यांनी नाकामध्ये ग्रहण केला होता. असं उदाहरण आपल्याला पुरातन वाल्मिकी रामायणामध्ये आढळतं. ज्यांच्याकडे वाल्मिकी रामायण असेल त्यांनी तो अध्याय नक्की वाचावा. या ठिकाणी फक्त मी या ठिकाणी बलिदानाचे धर्मशास्त्रानुसार काय काय प्रकार सांगितले आहे तर या ठिकाणी मी ते कॅमेऱ्याच्या समोर धरतो. इथे आपल्याला श्लोक, त्या श्लोकांचा अर्थ दोन्ही स्पष्टपणे वाचता येईल. आता विषय हा येऊन जातो, काही जण म्हणतील की एवढं स्पष्टपणे देवीच्या बळीचं तुम्ही समर्थन करता म्हणजे तुम्ही स्वतः देवीला बळी देत असावेत, म्हणजे मी स्वतः. तर या ठिकाणी मी सांगतो, जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा इथे देवीच्या होम हवनामध्ये केव्हाही पशुबळी दिला गेलेला नाही. इथे कोहळा कापून कोहळ्याचाच बळी देवीला देण्यात येतो, नारळाचा बळी देण्यात येतो, लिंबू आणि डाळिंब यांचा बळी देण्यात येतो. अशा पद्धतीनुसार लिंबू, डाळिंब, कोहळा आणि नारळ हे 4 शाकाहारी बळीच नवमीच्या दिवशी होमामध्ये आम्ही देवीला देतो. परंतु
माझ्या अंबाबाईच्या तुळजापूर क्षेत्री, रेणुका मातेच्या माहूर क्षेत्री, कोल्हापूर क्षेत्री आणि सप्तशृंग गडावरती जो बोकड बळी चालतो तो कुठल्याही आधारे चुकीचा नाही, तो धर्मशास्त्राला धरूनच आहे आणि मूळ शक्तिपीठ असल्यामुळे तेथील भैरवांना आणि योगिनींना संतुष्ट करण्याची जबाबदारी म्हणून तेथील पुजारी समाज किंवा गुरव समाज किंवा तिथलचे विश्वस्त वर्षानुवर्षाची बळीची परंपरा अवाह्यतपणे जपत आहे. ज्यांना त्याबद्दल पूर्ण ज्ञान नाही त्यांनी त्याबद्दल टीकेची झोड सुद्धा करू नये. आजचा व्हिडिओ आवडलेला असल्यास तरी ठीक, काही जणांना आवडलेला नसल्यास तरी सुद्धा ठीक, परंतु खरं बोलणं हा माझा स्वभाव आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी शक्तिपीठांमध्ये देण्यात येणाऱ्या बळीचं खुलेआमपणे समर्थन करत आहे. जय जगदंब, नमो आदेश.